साक्री तालुक्यातील दातर्ती गावात शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात 15 शेळ्यांचा मृत्यू झालाय। बिबट्याचा वाढलेला वावर आणि शेळ्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। दातर्ती येथील दादाजी देसले यांच्या शेतात असलेल्या शेडमध्ये शेळ्या बांधण्यात आल्या होत्या। बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 15 शेळ्यांचा मृत्यू तर 3 शेळ्या जखमी झाल्यात। तर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। पत्नीने घरात भिजवलेले हरभरे पतीने खाल्ल्याने दोघांमध्ये वाद झाला। त्यावर पत्नीने शिवीगाळ करून पतीला लाटण्याने मारहाण केली आहे। त्यानंतर पतीच्या डोक्यात मिक्सरच्या भांड्याने मारहाण केली। यात उजव्या हाताच्या करंगळीचा जोरात चावा घेऊन नख तोडलाय। या मारहाणीत जखमी झालेल्या पतीने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे खास तुकाराम महाराज केशर पगडी तयार आहे। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, पंकजा मुंडे यांच्या नावाची पगडी तयार करण्यात आलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या मागणीनुसार या पगड्या तयार करण्यात आलेल्या आहेत। यात गुलाबी पगडी ही तयार करण्यात आली आहे। आज होणाऱ्या महायुती सरकारच्या शपथविधी समारोहासाठी राज्यभरातील हजारो नागरिक मुंबईतील आझाद मैदानच्या दिशेने रवाना झाले। तर मोठ्या संख्येने वाहनं मुंबईच्या दिशेने निघाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे। जुन्या मिल कंपाऊंड येथील दी स्क्वेअर मॉल येथे खुशी महिला गृह उद्योग समूहाच्या माध्यमातून पेन्सिल पॅकिंगचं काम देण्याचं आमिष दाखवून प्रत्येक महिलेकडून 2100 रुपये घेऊन काही महिन्यातच समूह चालकानं गाशा गुंडाळल्याच्या तक्रारी महिलांनी केलेल्या आहेत। हजारो महिला दररोज भरलेले पैसे घेण्यासाठी हेलपाटे मारतायत। गाळा बंद असून संपर्क सुद्धा होत नसल्याने महिलांनी डोक्याला हात लावला आहे। नंदुरबारमधील तळोदा शहराला लागून गुजरातच्या आमोदा गावात बिबट्याने बालकावर हल्ला केला, परंतु आजूबाजूच्या लोकांनी वेळीच धावून बालकाला बिबट्याच्या तावडीतून सोडवून त्याच्यावर उपचार करून वाचवलेला आहे। आणि यावर लगेच गुजरात वन विभागानं त्या भागात पिंजरा लावल्यावर दुसऱ्याच दिवशी हल्लेखोर बिबट्या जेरबंद झाला। मोशी तालुक्यातील एका पैलवानाचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झालाय। विक्रम पारखी असं मृत झालेल्या पैलवानाचं नाव आहे। पैलवान विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावत मोशी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता। नाशिकच्या खेरवाडी रेल्वे स्थानकावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत घटना घडली आहे। रेल्वेमध्ये हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। खेरवाडी रेल्वे स्थानकावर 2 ते 3 गाड्या थांबवण्यात आल्याची देखील माहिती मिळते। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि अधिक तपास सुरू आहे। महाराष्ट्र इलेक्ट्रो मेकॅनिकल वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये गॅसच्या बाटल्याचा स्फोट होऊन आग लागली आहे। पोपरखैरणे, वाशी आणि MIDC अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आगीमध्ये एक कामगार जखमी, त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलाय। ठाणे बेलापूर मार्गावर कोपरखैरणे जवळ 4 गाड्यांचा विचित्र अपघात झाला। अपघातात 4ही गाड्या एकामागोमाग धडकलेल्या आहेत। विचित्र अपघातामुळे ठाणे बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। वारणा नदीवरील मांगले काखे पुलाजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडलाय। नदीत दूषित पाणी आल्यामुळे मासे मृत्युमुखी पडले असावेत असा अंदाज आहे। सकाळपासून नदीपात्रात मृत मासे तरंगताना दिसत आहेत। यासाठी प्रदूषण महामंडळ काय करणार असा प्रश्न वारणा नदी काठावरील नागरिक विचारतायत। मेलेल्या माशांची दुर्गंधी मात्र नदी काठावर दोन्हीकडे पसरली आहे। हिंगोली जिल्ह्यात प्रशासनानं हेल्मेट सक्ती केली आहे। अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्याने दुचाकी चालकासह प्रवाशाला हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। हिंगोली शहरांमध्ये दुचाकी चालक विना हेल्मेट प्रवास करत आहेत। आता चालकासोबत मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट नसल्यास दंड आकारण्यात येईल असे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत।
विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी भूकंपाचे जोरदार हादरे बसलेत। राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार याचे केंद्र शहरापासून 300 किलोमीटर दूर तेलंगणाच्या मुलुगू येथे होते आणि या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल होती। तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या केंद्रामुळे या दोन्ही राज्यातील काही जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। अंबरनाथ पश्चिमेच्या साऊथ इंडियन शाळेत दुसरी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला एका इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग आले नाही म्हणून त्याच्या वर्गशिक्षिकेने त्याच्या पाठीवर आणि पायावर काठीने अमानुषपणे मारहाण केली। मुलगा शाळेतून घरी गेल्यानंतर गप्प असल्यामुळे आईने त्याला जवळ घेऊन विचारपूस केली। मुलाने शाळेत घडलेला प्रकार सांगितला। मुलाच्या आईने अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आणि हा गुन्हा जामीन पात्र असल्यामुळे आता या शिक्षिकेला अटकेला सामोरं जावं लागणार आहे। लाखनी तालुक्यातील मानेगाव जवळील आभास रेस्टॉरंट जवळच्या राष्ट्रीय महामार्ग 53ला काळविटाची जोडी रस्ता ओलांडत असताना अज्ञात ट्रकने नर काळविटाला धडक दिल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर त्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आलं। निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान देण्यात आलंय। हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2च्या स्क्रीनिंगसाठी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आणि काही जण जखमी झालेत। अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2ची क्रेज प्रचंड आहे, पण हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी जास्त गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला, काही जण जखमी झालेत। त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचं रूपांतर शोकांतिकेत पसरलंय। सिंधुदुर्गात जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी सर्वत्र ढगाळ वातावरण झालंय। काही ठिकाणी रात्री आणि पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। दक्षिण भारतातील फेंगल चक्रीवादळाचा धोका पुढील काही दिवसांपर्यंत असल्याने हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय। लोणावळ्यातील टायगर पॉइंट मार्गावरील घाटात पर्यटकांच्या 4 चाकी गाडीनं पेट घेतलाय। गाडीच्या इंजिनमधून धूर येताच गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर उतरले आणि बघता बघता गाडीनं पेट घेतला। आगीचं कारण समजलेलं नाहीये, मात्र या आगीत कार जळून खाक झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महसूल आणि पोलिसांच्या पथकानं विविध चेकपोस्टवर जप्त केलेल्या सुमारे 1 कोटींपेक्षा अधिक रकमेपैकी 82 लाखांची रक्कम सुनावणी घेऊन परत करण्यात आली आहे। तर याच काळात पकडलेल्या 16 लाखांच्या रकमेचा अधिकृत हिशोब देण्यास संबंधितांनी असमर्थता दर्शवल्यामुळे हे प्रकरण आता पोलिसांमार्फत न्यायालयात जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात बेकायदेशीररित्या घरगुती गॅस रिक्षात भरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे। संभाजीनगर शहरातील जुना मुंडा परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती पोलीस आयुक्त यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाला मिळाली आणि त्यावर विशेष पथकानं जाऊन छापा टाकला आणि या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून 2,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात बेकायदेशीररित्या घरगुती गॅस धुळे सोलापूर महामार्गावर भरधाव जाणाऱ्या एका कारने टोल नाक्यालगत अचानक पेट घेतल्याची घटना घडली। कार काही वेळात जळून खाक झाली। सुदैवाने कारमधील चालक आणि अन्य प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला। दिव्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील वर्गात घुसून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आणि याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी देणाऱ्या मुख्याध्यापिकेला पोलिसांनी अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको भागातील साईनगर येथे मानसिक तणावात असलेल्या एका अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात नोंद करून पोलीस तपास करत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या प्रमाणात जुन्या इमारती आहेत, यासोबतच धोकादायक होर्डिंग देखील आहेत। नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। मनपाकडून आता आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया वेगानं सुरू आहे। यामुळे शहराच्या विकासासोबतच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचं सांगण्यात येत आहे।
सिल्लोडच्या खैराळा येथे शेतात मक्याची मळणी करण्यासाठी जात असताना मळणी यंत्र पलटी होऊन एका मजूर महिलेचा मृत्यू झालाय तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे।